जो गोसावी होता हा हा. त्याचा हा शिष्य असतो अच्छा. आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या शिष्याकडे त्यांच्यामध्ये जे कन्व्हर्सेशन झालंय हा हा. त्याच्यावर ग्रंथ आहे शिवराज्याभिषेक कल्पतरू, ओके. जो या गोविंद बर्वेने लिहिलेला आहे. पण ह्याच्यामध्ये ना इतिहासात खूप मतभेद आहेत. याच्यावर आपल्याला एक स्पेशल व्हिडिओ बनवायला लागेल की महाराजांचा दुसरा राज्याभिषेक नक्की हा, काय हा. झाला, कसं झालं, काय हा, झालं. हा. कारण याच्यावर रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. कारण हा ग्रंथ काही इतिहासकारांच्या मते असं आहे की समकालीन आहे, म्हणजे महाराजांच्या त्यावेळेस लिहिलेला ग्रंथ आहे. हा हा. आणि काही इतिहासकारांच्या मते असं आहे की तो म्हणजे 1730-1740 या पिरियडमध्ये अच्छा, लिहिलेला म्हणजे आहे, उशिरा लिहिलंय. नंतर लिहिलेला हा आहे. हा. आणि त्याच्यामध्ये त्या ग्रंथामध्ये असं वर्णन केलंय की म्हणजे आपण बोलू शकतो की निश्चलपुरी गोसावी बद्दलच सगळं त्यांनी लिहून ठेवलंय. अच्छा. म्हणजे इतर गोष्टी लिहिल्या नाही की हा हा. त्यावेळेस चांगल्या गोष्टी पण झालेल्या महाराजांच्या राज्याभिषेका वेळेस, म्हणजे काही दिवस आधी. हा म्हणजे त्यांनी काय लिहिलंय, हे सगळं ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या, हा हा. ज्या त्याच्याबद्दल. माझ्या गुरूंनी सांगितलेल्या हा हा.